नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची 11 गुरुवारची ही सेवा कशी करायची, या दिवशी कुठल्या सेवा उपाय करायचे, या दिवशी उपवास करावा का, आणि 11 गुरुवारच्या सेवेचं उद्यापन कसं करायचं, ही स्त्री पुरुष कोण करू शकतं, कुठल्या महिन्यामध्ये सेवेला सुरुवात करावी, मध्ये जर मासिक धर्म आला, सुतक आलं तर मग काय करावं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, स्वामींचे 11 गुरुवार हे कोणीही व्यक्ती करू शकते, स्त्री पुरुष असं कुठलंही त्याला बंधन नाहीये. फक्त आपण संकल्पयुक्त जेव्हा ही सेवा करता तर ती सेवा ही आपल्याला पूर्ण करायची असते. आता ही सेवा आपला विवाह जुळत नाहीये, कोणाला बरेच वर्ष झाले पण मूल नाहीये, शिक्षण आहे पण नोकरी मिळत नाहीये, किंवा आर्थिक काही समस्या असतील, किंवा या व्यतिरिक्त तुमच्या कुठल्याही समस्या असतील, तर आपण ही संकल्पयुक्त सेवा करू शकतो. तर या व्रताला सुरुवात करण्याआधी आपल्याला जवळपास जर स्वामी समर्थांचं केंद्र किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवून यायची असते, आणि आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची असते की मी 11 गुरुवारची सुरुवात करतेय, तर अमुक एका कामासाठी मी करतेय, ते माझ्याकडून व्यवस्थित पार पाडून घ्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची. आता जवळपास जर मंदिर किंवा मठ नसेल तर आपण असे खडीसाखर आणि नारळ आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवलं तरी चालेल. आणि पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा असतो. संकल्प कसा करायचा, हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या, एक फूल घ्यायचं, आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं, आणि आपण कुठल्या कामासाठी ही संकल्पयुक्त स्वामींची सेवा करताय ते आपल्याला बोलून दाखवायचं, आणि हे माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी प्रार्थना करायची. मग हे हातातलं फूल आणि पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं, हातावर 2 पळ्या पाणी घ्यायचं. असा हा संकल्प फक्त आपल्याला पहिल्याच गुरुवारी करायचा आहे, आणि संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा असतो, इतर गुरुवारी नाही. तर पहिल्याच गुरुवारी आणि एकदाच आपल्याला संकल्प करायचा, असा हा संकल्प झाला. आता तुम्ही संकल्पामध्ये 11 गुरुवार 21 गुरुवार जे बोललाय ते तेवढे गुरुवार आपल्याला पूर्ण करायचे असतात. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला उपवास करणं शक्य होत नाही. वयोवृद्ध लोक असतील किंवा आजारी असतील, काही लोकांची औषधं चालू असतात, तर अशा वेळेला आपल्याला उपवास केला नाहीत तरी चालेल. मध्ये सेवेला इथे महत्त्व आहे, तर आपल्याला सेवा चुकवायची नाहीये. 11 गुरुवार आपण सेवा चुकवणार नाही आहोत. जर आपल्याला तब्येतीच्या कारणास्तव उपवास करणं शक्य नसेल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता, म्हणजे 11 गुरुवारचे व्रत हे तुम्ही करू शकता. तर आता ते कसं करायचं, आपल्याला ज्यांना उपवास करणं शक्य नाहीये तर त्यांनी आपण काही इतर खाण्याआधी आपण ही सेवा करून घ्यावी, आणि नंतर मग तुम्ही जेवण वगैरे करू शकता. सेवा करण्याआधी तुम्ही एखादं फळ किंवा दूध वगैरे असं घेतलं तरी चालेल, आणि मग ही सेवा करा. सेवा झाली की तुम्ही जेवण करू शकता. पण सेवेला महत्त्व आहे. बघा, उपवास जर आपल्या शरीराला झेपत असेल तरच करावा, उपवास करायचा अट्टहास करू नये, पण सेवा करणं महत्त्वाचं आहे. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो, मग तो तुम्ही दूध, पाणी किंवा पंचामृत कुठल्याही पदार्थाने करू शकता. या व्रतामध्ये सेवेला खूप महत्त्व आहे. जर आपल्याकडून एखाद्या गुरुवारी सेवा झाली नाही तर आपल्याला तो गुरुवार आपल्या 11 गुरुवारमध्ये मोजता येत नाही. तर आता सेवा काय करायची, स्वामीचरित्र सारामृत 1 ते 21 अध्यायाची हा पोथी आहे, तर ही आपल्याला पूर्ण पठण करायची आहे. प्रत्येक गुरुवारी 1 ते 21 अध्याय आपल्याला पठण करायचे, आणि 11 माळा आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे, आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि त्या दिवशी दिवसभर आपण काम करताना, घरातली कामं करताना आपल्याला स्वामींचा जप करत राहायचं आहे. आता जर आपल्याला उपवास करणं शक्य नसेल तर आपण सकाळी या सर्व सेवा करून घ्याव्या, आणि नंतर तुम्ही जेवण केलं तरी चालेल. मग सेवेआधी तुम्ही फळं किंवा दूध असं काहीतरी घेऊ शकता, आणि मग सेवा झाली की आपण जेवण करू शकतो. कारण शरीराला झेपत असेल तरच उपवास करावा, उपवासच करावा असा अट्टहास धरू नये. उपवास नाही केला तरी चालेल, कारण याच्यामध्ये सेवेला महत्त्व आहे. आपल्याकडून सेवा घडणं आवश्यक आहे, आणि ज्या दिवशी काही कारणास्तव आपल्याकडून एखाद्या गुरुवारी जर सेवा घडली नाही तर आपल्याला तो गुरुवार 11 गुरुवारमध्ये मोजायचा नाहीये. भले तुम्ही त्या दिवशी उपवास जरी केला असला तरी जर तुमच्याकडून सेवा झाली नसेल तर आपल्याला तो गुरुवार 11 गुरुवारमध्ये मोजायचा नाही. आता मध्येच जर मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर आपण त्या दिवशी फक्त उपवास करावा. आपल्याला ग्रंथ वाचता येणार नाही, कुठलीही सेवा करता येणार नाही, तुम्ही ती श्रवण करू शकता, पण तो गुरुवार आपल्याला 11 गुरुवारमध्ये मोजता येत नाही. मग मासिक धर्म किंवा सुतक संपलं की परत तुम्ही कंटिन्यू सेवा सुरू करायची.
आता एखाद्या गुरुवारी जर आपल्याला बाहेरगावी जावं लागलं तर तुम्ही सेवा करून बाहेरगावी जाऊ शकता, हरकत नाही, पण सेवा आपल्याला चुकवायची नाहीये. बघा, उपवास नाही केला तरी चालेल, पण सेवा चुकता कामा नाही. आणि ज्या दिवशी आपल्याकडून सेवा होणार नाही तो गुरुवार आपण 11 गुरुवारमध्ये पकडायचा नाहीये. तर यासाठी कुठल्या नियमांचं पालन करावं? एक तर आपल्याला 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत मांसाहार करता येणार नाही. आता तुमच्या घरामध्ये इतर व्यक्ती जर ते खात असतील किंवा करावं लागत असेल तर हरकत नाही, पण जी व्यक्ती सेवा करते त्या व्यक्तीला 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत मांसाहार करता येणार नाही. पराण्य आपल्याला घ्यायचं नाहीये, पराण्य वर्ज्य करायचे. गुरुवारीच नाही तर कुठल्याच दिवशी आपण ही 11 गुरुवारची सेवा होईपर्यंत पराण्य घ्यायचं नाही. या 11 गुरुवार झाले की उद्यापन कसं करायचं, पण हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. याच्यासाठी अमुक एकच गोष्ट पाहिजे असं काही अट्टहास नाहीये. आता प्रत्येक गुरुवारी आपण जेव्हा ही पोथी वाचतो तेव्हा स्वामींना दूध साखर, खडी साखर किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर छान दही किंवा दूध किंवा पंचामृत किंवा साध्या पाण्याने अभिषेक करावा. जसं तर या सेवा आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचे. आणि आता 11 गुरुवार पूर्ण झाले की शेवटच्या गुरुवारी आपण आपल्या यथाशक्ती गुरुवारच्या व्रताचं आपल्या यथाशक्ती आपल्याला उद्यापन करायचे. तर यासाठी तुम्ही लहान मुलांना जेवायला बोलवू शकता किंवा त्यांना काही खाऊ केळी देऊ शकता, किंवा मुली किंवा सवाष्ण स्त्री किंवा एक जोडपं तुम्ही जेवू घालू शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जी गोष्ट सहज करणं शक्य आहे तर ती तुम्ही करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता. स्वामींचं सेवेमध्ये अमुक एक अशाच पद्धतीने हे करा असं अजिबात नाहीये. आता जर आपल्याला त्या दिवशी मुलं मिळाली तर छान मुलांना तुम्ही काहीतरी खाऊ द्या. बघा, उद्यापन करताना उद्यापन हे आपल्या यथाशक्ती आपल्याला करायचंय. असंच उद्यापन झालं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही त्या दिवशी 7-11 लहान मुलं जे तुम्हाला जेवढी मुलं मिळतील त्या मुलांना बोलवून त्यांना छान खाऊ देऊ शकता, फळं देऊ शकता, किंवा एखादं जोडपं जर तुम्हाला मिळालं तर त्यांना तुम्ही जेवू घालू शकता, त्यांचा मान सन्मान करू शकता. आणि तेही शक्य नाही झालं तर तुम्ही गरजून व्यक्तींना दान सुद्धा करू शकता. मग ते अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, फक्त दान करताना ते सत्पात्री असावं. तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमामध्ये त्या व्यक्तींना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू दान करू शकता, किंवा मंदिराबाहेर तुम्ही दान केलं तरी चालेल. तर आपल्या यथाशक्ती आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं. अमुक एक अशाच पद्धतीने उद्यापन करा असं अजिबात नाहीये. तर जी गोष्ट तुम्हाला सहज करणं शक्य होईल तसं तुम्ही करा. पण या व्रताचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचंय. यासाठी असं विशेष काही नाहीये. आता गुरुवारच्या दिवशी आपल्याला शक्य झालं तर प्रत्येक गुरुवारी किंवा ज्या गुरुवारी शक्य होईल त्या दिवशी केळी किंवा पिवळ्या वस्तूंचं आपण दान करा. आणि शेवटच्या गुरुवारी आपण ठरल्याप्रमाणे उद्यापन करू शकता. आणि खूप नियमांना बांधील न राहता किंवा नियमांचं दडपण न घेता आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे. कारण सेवा करणं हे अनिवार्य आहे. जरी व्रत नाही केलं तरी चालेल. आणि बघा, याने आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते. ज्या गोष्टीसाठी मी 11 गुरुवार केले होते तर ते गोष्ट झाली नाही किंवा फलप्राप्ती आपल्याला त्याची झाली नाही तरी हरकत नाही. कारण बघा, निष्ठेने श्रद्धेने आपल्याला सेवा करायची आहे. आणि जेव्हा असं होईल की अरे सेवा केली पण आपल्याला ज्यासाठी मी केलं होतं तसं काही झालं नाही, तर मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाहीये. आपल्याला आपल्या स्वामींची परत 11 गुरुवारची तुम्ही सेवा करू शकता. किंवा जेव्हा आपण एखादी गोष्ट मागतो तर स्वामी आपल्याला ती गोष्ट देत नाहीत जी आपण मागतो. स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. त्यामुळे जर सेवा करताना असं वाटलं की मी ज्यासाठी ही सेवा केली तसं काही घडलं नाही तर नाराज व्हायचं नाही. कारण बघा, स्वामींचरणी रुजू केलेली कुठलीही सेवा ही वाया जात नाही, तर स्वामी त्याचं व्याजासकट परतफेड करतात. त्याच्यामुळे आपण फक्त सेवा करत राहायचे. फळाची चिंता ही स्वामींवर सोडून द्यायची. आपण फक्त सेवा करणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि जेव्हा एखाद्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही तर त्यावेळेला त्याच्याही पेक्षा काहीतरी चांगलं हे आपल्यासाठी पुढे असतं. त्यामुळे सेवा करायची. एक वेळेला जर तुम्ही मनोभावे अशी सेवा केली आणि इच्छित फलप्राप्ती नाही झाली तरी हरकत नाही. तुम्ही परत काही दिवसांनी परत अशी 11 गुरुवारची सेवा करू शकता. पण सेवेला पर्याय नाहीये. आणि सेवा केली तर त्याचं फळ हे मिळतंच. पण स्वामी आपल्याला जे आपल्यासाठी चांगलं आहे ते देतात. जे आपल्याला हवंय ते नाही, तर जे आपल्यासाठी योग्य आहे, आपल्यासाठी चांगलं आहे ते आपल्याला देत असतात. त्यामुळे
सेवा केली किंवा 11 गुरुवार केले आणि जर नाही आपल्याला फलप्राप्ती झाली तरी नाराज किंवा दुःखी व्हायचं नाही. आपण परत जोमाने सेवा करायची आहे. तर अशा पद्धतीने स्वामींचे 11 गुरुवार नक्कीच करा, कारण ही स्वामी समर्थ महाराजांची अति उच्च कोटीची आणि प्रभावी सेवा आहे. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.